नांदेडमध्ये ऑनलाईन खरेदीत फोटोग्राफर सोबत फसवणूक झाल्याची घटना घडली आहे। फिरोज शेख या फोटोग्राफरने व्हिडिओ ट्रान्समीटर ऑनलाईन खरेदी केले। उन्हाळी ऑफर मध्ये 20,000चे हे ट्रान्समीटर 10,000 रुपयाला विक्रीसाठी उपलब्ध होते। या ऑफरमुळे फिरोज शेख यांनी पेमेंट करत हे ट्रान्समीटर मागवले, मात्र त्यांना चक्क लहान मुलांची खेळण्यातील बंदूक पार्सल मध्ये आली आहे। फिरोज शेख यांनी कंपनीकडे या प्रकारची तक्रार केली आहे। नांदेड शहरात महावितरण कंपनीचा कारभार ढेपाळला असून अनेक भागात चक्क मध्यरात्री विद्युत पुरवठा खंडित होतोय। त्यामुळे सर्वसामान्य नांदेडकरांचे मोठे हाल होत आहेत। एकीकडे उष्णतेची लाट आणि त्यात विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने वृद्ध आणि बालक आजारी पडण्याच्या घटना वाढल्या आहेत। त्यामुळे महावितरणच्या कारभारावर नांदेडकर संताप व्यक्त करत आहेत। नांदेड शहरातील अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणात चाळणी झाली आहे। त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। संपूर्ण शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अशीच झाल्याने नांदेडकर त्रासून गेले आहेत। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील सावरगाव माळी येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। संतप्त गावकऱ्यांनी गेल्या 4 दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावले असून जोपर्यंत पाण्याच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप काढणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय। महिला पुरुषांनी गेल्या 4 दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले। नांदेडमध्ये कृषी सहाय्यकांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। कामकाजासाठी लॅपटॉप देण्यात यावा, कृषी सेवक पदाचा कालावधी रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते नांदेड।